सो कर्म चांगलं करणं म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या, कर्म चांगलं करणं म्हणजे एक तर तुम्हाला कळायला हवं की एका गरजू लोकांना हेल्प केली पाहिजे. आपल्या तोंडातून वाईट शब्द कितीही राग आला तरी त्याच्यावर कंट्रोल असायला हवा. कारण एक लक्षात ठेवा, मी सांगते की एनर्जी आहे ती पुन्हा फिरणार. तर एक क्लायंटचं उदाहरण सांगते. माझे एक क्लायंट आहे, त्यांना 7:30चा खूप प्रचंड त्रास आहे, फिजिकली त्रास आहे, आजार पण खूप जास्त आहे, ऑफिसमध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि छोटे मोठे प्रॉब्लेम तर खूप आहेत. तर ते स्वतः 7:30मधून चालले आहेत. पण काय होतं की त्यांना पूजापाठ करायला सांगितलेलं आहे आणि ते तसे करतातही. पण प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही शनिवारी जाऊन काही देवाकडे जा, दिवा लावा, पूजा करा. पण तुम्ही जे आठवडाभर जे करताय की ऑफिसमधून येऊन वाईफला वाईट बोलणे, मुलांना मारहाण करणे, हे चांगलं कर्म नाहीच आहे. किंवा घरातल्या लोकांशी कसंही बोलणे, शेजाऱ्यांशी कसंही बोलणे, पटकन म्हणे प्रचंड राग येतो, मला त्रास होतो म्हणून पटकन बोलतो. याला कर्म नाही म्हणत आहे. तुम्ही जरी पूजापाठ केला तरी तुम्हाला धर्म करायला लागेल ना. तुमच्या तोंडातूनही चांगले शब्द आले पाहिजेत. कारण मी नेहमी म्हणते की ती जी एनर्जी तुम्ही लोकांना म्हणजे देताय ती फिरून परत आपल्याकडे येणारच आहे. लक्षात घ्या, जे बोलतोय म्हणजे मी जे आता काय बोलेन ते माझ्याकडे परत येणारच आहे. त्यामुळे बोलतानाच आपला थोडासा स्वतःवर कंट्रोल असायला हवा. म्हणून मी सांगते की जे काही करताय चांगलं वाईट ते परत येणारच आहे. त्यामुळे जरी तुम्ही पूजा केली तरी जे वाईट करताय ते परत तुमच्या दारापुढे येत आहे. म्हणून कर्म चांगलं करणं गरजेचं आहे.